तर त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये जे खेळत आहेत त्यांनी कृपया आपण पहिले तर सीमेरेषा तारत राहायचे. TPL आपण पाहता त्रिमूर्ती प्रीमियर लीग. सायकलला फलंदाज आपण बघतोय लिली. नो स्ट्राईकला बंटी गोलंदाजी सज्ज होतोय. पहिला चेंडू क्षम सोडून देतो. पंच वाईट चिकून करतो. आपण TPL स्पर्धा पाहता त्रिमूर्ती प्रीमियर लीग. तिने आपण बघितले ते अग्री प्रीमियर लीग सुद्धा स्पर्धा आपण नेहमी कव्हर करतो, पण आता TPL सुद्धा आपण पाहतोय. शहरी भागातील TPL स्पर्धा म्हणजे त्रिमूर्ती प्रीमियर लीग स्पर्धा. अनिल गोंदाजी मार्कवर चेंडू अतिशय सुंदर चेंडू कार्पेटच्या माध्यम चेंडूला खेळून करतो. चेंडू थोडं लॉंग रिजन मध्ये एक धाव पूर्ण करतो आणि एकने खातं उघडतोय. धाव संख्या होती आपण बघितली की NDC संघाची 2. सुनील आणि लारा. आता स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय. स्ट्राईकला फलंदाज लारा. कदडी सज्ज अनिल राईट आर्म ओव्हरकडे मारा करतोय. वैयक्तिक पहिलं संघाचं पहिलं षटक घेऊन येतोय. ऑन साईडला क्षेत्रक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग. एक क्षेत्रक्षण आपण त्या सर्कल मध्ये मिडॉनला शॉर्ट मिडविकेट रिजनला पण पाहतोय. मिडॉनला पाहतोय. चेंडू ऑफ करतो. चेंडू हवे त्यावेळेला पाहिजे. लॉंग ऑफचा क्षेत्रक्षण झेल पकडतो का फलंदाज बॅक टू पवेलियन. बिग विकेट. कहाँ भाग रही तू मैं? NS हमें काले हैं तो this येतो यावेळी आपण बघितलं तर अनिल चव्हाण येतोय. फलंदाज अनिल, गोलंदाज अनिल, डावखुरा फलंदाज आपण बघितलं तर अनिल.
दोन गडी बाद NDC संघाचे आपण इथे दोन गडी बाद 5 अशी धावसंख्या आपण पाहतोय. स्ट्राईकला पण अनिल राईट आर्म ओव्हर तिकडे मारा करतोय. चेंडू अतिशय सुरेख चेंडू ऑन साईडला चेंडू बिरकण्याचा प्रयत्न करतोय. अपील केले गेले पंच मात्र कोणते खून करत नाहीये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण ND संघाची दोन गडी बाद 5. डीजे थँक्यू. आपण पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण बघतोय. NDC संघाची 5 गोलंदाजी सज्ज तो गोलंदाज रुपेश. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतो सुनील. सुरेख चेंडू ड्राईव्ह करतो चेंडूला चेंडू जातोय डीप कव्हर मधून चेंडू सीमा पार जातोय. अप्रतिम फटका गुड शॉट. धावसंख्या आपण बघतोय 9. सुनीलच्या बॅटमध्ये खडखणीत चौकार होतो. रुपेश गोलंदाजी मार्कर राईट आर्म ओव्हर तिकडे मार करतो. स्ट्राईकला फलंदाज सुनील डावकर फलंदाज साईडला आपण एकदा पुल करतो चेंडूला चेंडू जातोय कार्पेटच्या माध्यमातून थोडं लॉंग रेंजमध्ये मी स्पीड होते. माझ्या दुसरी धाव इथे पूर्ण करतो का 2 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. NDC संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफल करते 11. आमचे गुणलेखक केशव काळन तुमचं स्वागत आहे या त्रिमूर्ती प्रीमियर लीग मध्ये. आमचे साथी समालोचक नितीन काळन निवळ पाटील सागाव तुमचं हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. त्रिमूर्ती प्रीमियर लीग स्पर्धा आपण पाहता 4 संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न ड्रिल करून दाखवतो कशा प्रकारे एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरनं काढला जातो चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. संख्या आपण बघतोय संघाची 11. रुपेश गोलंदाजी मार्ग स्ट्राईकला म्हणतात सुनील. सुरेख चेंडू ड्राईव्ह केला चेंडूला 2 क्षेत्राच्या गॅप मधनं दरम्यान आणि आपण बघतो पॉईंटच्या मधनं चेंडू गली रिजन मधनं चेंडू सीमा पार जातोय. 4 धावा. मध्ये 15 NDC संघाची सुनीलच्या बॅटमधून 2 चौकार येत आहेत. चेंडू पुन्हा बॅक पडत जातोय. अप्रतिम स्क्वेअर कट. हे पॉइंटच्या बाजूने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूकडे पाहत राहतोय. रुपेश वैयक्तिक पहिलं संघाचं दुसरं घेऊन आलेलं आहे. अजूनही काही चेंडू बाकी षटकातील अप्रतिम फलंदाजी करतो मात्र सुनील. TPL ही स्पर्धा पाहता आपण GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट आपण घर बसल्या पाहू शकता.
पंच बैल पंडित चौधरी आणि दर्पण भालेराव. रुपेश हा चेंडू खेळून काढतोय आपण म्हणजे तर जोपर्यंत चेंडू फीड होतोय मिडॉनला एक धाव पूर्ण करतोय. एकने धावसंख्या वाढते, धावसंख्येत धाव फलकावरती 20 धावा. षटक संपलाय. 2 षटक सामन्यात धावसंख्या 20 इंडिसी संघाची. बघा आयोजकांनी एक सूचना करण्यास सांगितले की ज्या ज्या खेळाडूंना खेळायला मिळालं नाही यावर्षी त्या खेळाडून राग मानू नका, कारण पुढच्या वर्षी TPL ही स्पर्धा 8 संघांमध्ये खेळली जाणार आहे. त्यामुळे ज्या ज्या खेळाडूंना यावर्षी संधी मिळाली नाही त्यांनी कोणत्याही प्रकारचा राग रोष मनात धरू नका. पुढच्या वर्षी तुम्हाला नक्कीच खेळायला मिळेल, कारण का 8 संघांना TPL मध्ये स्थान दिलं जाणार आहे. यावर्षी 4 संघांना स्थान दिले, कारण यावर्षी पहिलं वर्ष आहे TPLचं. पुढच्या वर्षी बघितलं तर नवीन संकल्पना घेऊन ही स्पर्धा 8 संघांना स्थान देणार आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण NDC संघाची धावसंख्या धावफलकावरती ते म्हणजे आपण 20. म्हणले की रायगड मधले एक अप्रतिम क्रिकेटर विश्वास पाटील 5 चेंडूमध्ये 5 षटकार सुद्धा मारलेत. पण आपण सामना जिंकून दिला ना आपल्या संघाला. खरं विश्वास पाटील संघाचं एक वैशिष्ट्य तोंड संघाचं, जेव्हा जेव्हा विश्वास पाटील फलंदाजी करतो आणि लास्ट पर्यंत फलंदाजी करतो तेव्हापर्यंत सामना जिंकतो हा संघ. कारण का आपण प्रीमियर कॉलनीच्या मैदानावर पण सातत्याने फलंदाजी चांगली बघितली होती विश्वास पाटीलची. मॅडम आमचे अजून एक मित्र चांद सुद्धा इथे आले, त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत. गोंधळी सज्जतोय सनी. हा बघा कोणत्याही प्रकारची टोपण नावं सांगायची नाहीत आम्हाला, फक्त ओरिजिनल नावं आमच्यापर्यंत पोहोचवायचे आहेत. सनी गोलंदाजी मार्क स्ट्राईकला पण सुनील पुढे असा तो चेंडू लॉंग ऑन लॉंगच्या मधनं स्वीटली टायमिंग 6 धावा. गुड शॉट. थँक्यू. धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 26. सुनील अप्रतिम फलंदाजी करतोय. सनी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म उर्दकडे मारा पुन्हा स्ट्रेट ड्राइव्ह चेंडूला लॉंग ऑन मधना घेऊन काढतोय. चांगलं क्षेत्रक्षण मिळतं इथं, मात्र जोपर्यंत चेंडू फीड होतोय लॉंग ऑनला तोपर्यंत 2 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 28 धावा. पुढे सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईकला फलंदाज सुनील. चेंडू तुमच्या भागाने चेंडू पंच वाईट चिखून करतायत, धावसंख्या वाढतायत, धावसंख्या होती ती धावफल करती 29. सनी गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर मार्क करतोय. चेंडू अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू तो डीप एक्स टाकावर ज्यामध्ये अनिल येतो, चेंडूला उचलतो फेकी करतोय. एकच धाव मिळाला, अप्रतिम फेकी ऑन द स्टंप फेकी बघायला मिळते. 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धावफल करते 30 धावा. NDC संघाचे नवदुर्गा क्रिकेट क्लब नवदुर्गा मित्रमंडळाची आपण बघितले धावसंख्या आहे 30 धावा. सनी गोलंदाजी मार्कवर स्ट्राईक केला फलंदाज आपण बघतो डावखुरा फलंदाज अनिल. फलंदाज मात्र इथं बाद होतोय, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करतो. चेंडू मात्र आपण गतीमध्ये पर्यंत फलंदाज अनिल बॅक टू पवेलियन. नवीन फलंदाज सुजित येतोय. 3 षटकानंतर आपण ड्रिंक टॉली देखील मैदानात जाणार आहे. ड्रिंक स्पीकर आपण जर पहिले यामाची गाडी सुद्धा आपण पाहतोय.
स्ट्राईकला फलंदाज आपण बघितलं तर सुजित येतो. नॉन स्ट्राईकला सुनील अप्रतिम फलंदाजी करतोय. साठी सज्ज होतोय सनी. वैयक्तिक पहिलं संघाचा 30 षटक फेकतोय. अजून 2 चेंडू बाकी त्या षटकातील. पंच आपण जर बघितलं तर पंटी चौधरी आणि दर्पण भालेराव जबरदस्त पंच या विभागातील. स्पर्धा आपण पाहतात TPL त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2017 चोळेगाव अशी स्पर्धा आपण पाहतो. चेंडू अतिशय सुंदर फटका ड्राईव्ह करतो चेंडूला. चेंडू तो डीप लॉक मध्ये अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळत आहे. मोनू चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. 3 धावा इथं मात्र पूर्ण होत आहेत. 3 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते धावफल करते 33. डीसी संघाच्या 2 गडी बाद 33 अशी धावसंख्या आपण पाहतोय. तिसऱ्या कधी अंतिम चेंडू. नवदुर्गा क्रिकेट संघाच्या आपण बघितलं धावा आहेत त्या धावफलकावरती 33 धावा. सनी चेंडूला लॉक करतोय चेंडूला. चेंडू हवेत यावेळेला तुरंत लॉंग त्याच्यामध्ये झेल सुटतो इथे मात्र जीवदान भेटतोय. आपण बघितलं फलंदाज सुनील याला षटक संपते. 3 षटक संपते धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय 34. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या 35. सायकल फलंदाज सुजित. पशु राईट आर्म राऊंड देखील मारा करतोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षण फाईन लेग बॅकवर्ड स्कोअर लेग मिड विकेटला क्षेत्ररक्षण शॉर्ट बुडान रिझममध्ये आपण एक क्षेत्ररक्षण साइडला पुल करतोय चेंडूला. शॉर्ट चेंडूचा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून जातोय बॅकवर्ड स्कोअर लेग रिजन मध्ये. विकास चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा आपण पाहतोय. छत्तीस धावा धावफल करते. पशु राऊंड तिकडे मार्क करतो. स्ट्राईकला सुनील
लॉक करतोय मिड विकेटच्या डोक्यावरनं 6 धावा. गुड शॉट. इलेव्हन संघाच्या पशु सुनील पुढचा चेंडू लॉफ केलाय. चेंडू आपण बोलले तर थोडं लॉंग ऑन सीमेरच्या बाहेर जाऊन शकतोय. 6 धावा. गुड शॉट. सहाने धावसंख्या वाढते. धावसंख्या धावपल करते. आपण 50 धावा संघासाठी जोरदार होते. 50 धावा कुठल्या आहेत. पशु सुनील चेंडू पुन्हा लॉक करतो. चेंडू हवे ते फलंदाज बाद होतो. इथे मात्र सुनील अप्रतिम झेल पकडतो. प्रशांत सुदेश आणि सुजित जोडी. अनिल चेंडू लॉक करतो. चेंडू हवे ते यावेळेला मिड ऑफला मात्र झेल होतोय. दुसऱ्या अटॅम्प मध्ये चेंडू पकडला जातोय. सिद्धू मात्र झेल पकडतोय. आपण बघतो योगेश येतोय. सायकल फलंदाज सुजित. अनिल पुन्हा यश संपादन करतोय. वैयक्तिक दुसरं. अनिल ऑन साईडला भिरकावून देतो. चेंडू हवे त्यावेळेला मिड विकेटला. अप्रतिम झेल.
6 धावा गुड शॉट. अज्जू जरा आपण यायचंय समालोचन कक्षामध्ये. अज्जू योगेशच्या बॅटमधून षटकार येतोय. धावसंख्या 56. अज्जू जरा समालोचन कक्षामध्ये यायचंय. अनिल अतिशय सुंदर फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू दीप लॉगांच्या डोक्यावरनं 6 धावा गुड शॉट. अजून एक षटकार मारला तर आपण कल्लू कडनं 500 रुपयाचा पारितोषिक. हॅलो योगेश अप्रतिम फलंदाजी करतोय. अनिलचा पूर्णपणे समाचार घेतोय. अनिल चव्हाण यांच्याकडून बघले 1000 रुपयाचा पारितोषिक सुद्धा आहे. चेंडू शॉर्ट चेंडू पूल करतो. चेंडूला चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात व्यवस्थित येत नाही. कार्पेटच्या मध्ये चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एकदा पूर्ण करतो. दुसरी धाव पूर्ण होते का इथे मात्र फलंदाज बाद होतोय. योगेश बॅक टू पवेलियन. अंतिम चेंडू स्ट्राईकला येतो. बबलू गावदे 11 संघासमोर किती धावांचं लक्ष ठेवतोय. एक बबलू पाटील आपण बघतो आमच्या ग्रामीण मधील कोळेगावचा एक अतिशय सुरेख फलंदाज. धाव्याने उजव्या हाताने फलंदाजी करणारा फलंदाज अनिल गोलंदाजी मार्कवर सायकल बबलू पाचड. अंतिम चेंडू धावसंख्या आपण धावफल करते पाहता नवदुर्गा 11 संघाची 63. फाईन लेग आपण बघतोय की सर्कलच्या बाहेर मिड विकेट आपण 30 सर्कल मध्ये बघतोय. फुलटॉस चेंडू फलंदाज मात्र इथं बाद होतोय. पहिलं सत्र इथे खेळायचं संपतोय. धावसंख्या आपण इथं धावफल करते 63. 64 धावांचं लक्ष ते म्हणजे गावदेवी 11 संघ समोर पाहिजे. तर गावदेवी 11 संघ कशा प्रकारे फलंदाजी करतो की नवदुर्गा संघ त्यांना रोखतोय. सामना जेव्हा इथे सुरू होईल तेव्हा आमचे साथी समालोचक नितीन काय तत्पर डीजे लक्ष येते म्हणजे गावदेवी 11 संघासमोर बघा येणाऱ्या 5 षटकांमध्ये तत्पूर्वी आपण बघतोय आपल्या मध्ये जे आज नाही आहेत आपण बघतोय आपले सर्वांचे लाडके शिवाजीदादा शिराळ यांच्यावरती एक कविता लिहिली आपण तो आमचे मित्र विनोद पाटील भोपर यांनी. कवितेचं नाव आहे मिस यू शिवाजीदादा. दादा तुमचं असं अचानक जाणं मनाला खूपच हुरूर लावून गेलंय. देवही किती कठोरतेने वागलंय ज्याने तुम्हाला आमच्यापासून दूर केलंय. दादा तुमची आठवण आल्यावर अंतकरण खूप जड होते. तुमच्या विना तुमच्या संघाला खेळताना पाहणं फार अवघड जाते. आता प्रत्येक ठिकाणी दादा तुमच्या बॅनर लावून तुम्हाला श्रद्धांजली दिली जाते. क्रिकेटचा एक निस्मेय चाहता हरपलाय त्याची कमी प्रत्येकाला प्रकृती जाणवते. खमालपाडा हे नाव ऐकताच डोळ्यासमोर चटकन तुमचं चित्र उभं राहत असतं.
तुमच्या स्वागताची सवय झडली मला, म्हणूनच नजर तुम्हालाच शोधत असते. राजकीय क्षेत्रात फार मोठं नाव तुमचं, पण क्रिकेटर होती तुमची भलती श्रद्धा. तुमच्या मार्गदर्शनाला, तुमच्या शाबासकीला मिस करतोय दादा तुमचा संघ साई श्रद्धा. क्रिकेट जेव्हा जेव्हा सुरू असेल तेव्हा तेव्हा तुमची आठवण प्रत्येकाला येणार. आले हजार होतील हजार, पुन्हा होणार नाही शिवाई दादा शेलार. नक्कीच एक जबरदस्त कविता आमचे मित्र विनोद पाटील भोपर यांनी ही लिहिलेली कविता दादांवरती. कारण पुन्हा होणार नाही मी म्हणेन शिवाई दादा शेलार. एक जबरदस्त व्यक्तिमत्व. आणि 4 डिसेंबरला दादा आपल्यामधनं निघून गेले. अजूनही तो दिवस आम्हाला आठवतोय की दादा आमच्यामधनं निघून गेले. एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि आमच्या समोरच्यावरती खूप प्रेम करताचे. आज मात्र ते आपल्यामध्ये नाही आहेत. आणि त्यांच्यावरती कविता लिहिली आहेत आमचे मित्र विनोद पाटील भोपाळनी. वळूया आपण मैदानाकडे. 64 धावांचं लक्ष येणाऱ्या 5 षटकांमध्ये. प्रथम फलंदाजी करत असताना नवदुर्गा 11 संघाने 8 गडी बाद 63 धावा कुठल्या आहेत आणि 64 धावांचं लक्ष ठेवले या गावदेवी 11 संघाचं. बघा गावदेवी 11 संघाने जर हा सामना जिंकला तर मोहन चौधरी यांच्याकडनं 500 रुपयाचा पारितोषिक आहे. मी म्हणेन लक्ष खूप मोठं आहे, पण क्रिकेटचा विचार केला आपण तर याच मैदानात आपण बघितलं 80 धावा सुद्धा आम्ही बघितल्या होत्या. 80 धावांचं पाठलाग करताना 75 धावा सुद्धा कुठल्या होत्या, मात्र 5 धावांनी संघ पराभूत झाला होता. याच मैदानात आपण एक अप्रतिम स्पर्धा आपण बघितली. स्वर्गीय शिवाजीदादा शेलार यांच्या स्मरणार्थ आदरांजली चषक. वर्ष पहिले आणि आयोजक होते सकाळपाडा क्रिकेट संघ, ज्यांच्या माध्यमातून अप्रतिम स्पर्धा होती. त्यांच्या तमाम सहकार्याने सकाळपाडा क्रिकेट संघाच्या धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. कारण की प्रेक्षकांसाठी सुद्धा एक बाईक ठेवली होती आणि ते भाग्यवान प्रेक्षक होते रवी गायकर. पहिले षटक होते गोलंदाज सुदेश. बघा पहिला चेंडू अपील केला ते फलंदाज बाद. पहिला झटका गावदेवी 11 संघाला. नऊ सेकंडला फलंदाज आपण बघतोय मोनू. प्रशांत मात्र इथे शून्यावरती बाद होतोय. बघा मी मगाशी सांगितलं 64 धावांचं मोठं डोंगर ठेवलंय. बघा क्रिकेटवर आपण जर संयम ठेवला तर आपण चांगली कामगिरी करू शकतो. बाळू नेहमी आपण क्रिकेटमध्ये बघतो. जर आपण इंटरनॅशनलचा विचार केला तर इंटरनॅशनलचा एक खेळाडू असा होता ज्याला 2 धावा काढण्यासाठी 2 वर्ष लागले होते, मात्र त्याच खेळाडूने 6 वेळा डबल सेंचुरी मारली. आणि खेळाडू होता मरवन अट्टापट्टू, श्रीलंकन संघाचा माजी खेळाडू. त्यामुळे क्रिकेटमध्ये आपल्याला नेहमी संयम राखणं खूप गरजेचं आहे. जेव्हा जेव्हा आपण बघतो जास्त आपण क्रिकेटमध्ये घाई केली तर त्याची किंमत आपण पराभूत व्हावं लागतं संघाला. अमर सिंग यांना विनंती होतो की आपण आमच्या व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. अमर सिंग मात्र कार्पेटच्या माध्यमातून चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय मिड ऑफ रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण सावंत, चांगलं क्षेत्ररक्षण करतायत. गोलंदाज आपण बघतोय सुदेश चांगली गोलंदाजी होते. सुदेशने पहिल्या चेंडूवरती प्रशांत सारख्या फलंदाजाला बाद केलं. स्ट्रायकरला फलंदाज आपण बघतोय पशु. 9 स्ट्रायकरला फलंदाज मोनू आहेत. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. बघा चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा, मात्र पशु सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचतोय. पंच 9ची खूण करतायत. 1+1 2 धावे देईल गावदेवी संघाला. फ्री हिट आहे का? फ्री हिट असेल पंच. बघा फ्री हिट वर फलंदाज बाद होणार नाहीये, लक्षात घ्या. धावसंख्या 2. मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून करतोय. चेंडू ट्रॅव्हल शॉट फाईन लेग रिजन मध्ये. चांगलं क्षेत्र शोधे प्रकाश. फक्त सिंगल. एकली धावसंख्या वाढते. धावसंख्या 3 धावा. 3 धावा आपण बघतोय धाव फलकावरती. स्पर्धा आपण बघतोय त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग चोळेगाव 2017. गोलंदाज सुदेश. यावेळेस मात्र आखूड टप्प्याचा चेंडू होता. चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी.
पशु वैयक्तिक 5 धावा घेतोय. संघाची धावसंख्या ती 7 धावा. यावेळी स्वतः चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरनं 6 धावांसाठी गुड शॉट. अजून एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या ती गावदेवी विलियन्स संघाची 1 गडी बाद 13. बघा 64 धावांचं लक्ष आहे आणि त्या धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात आपल्या बघा मिळते. मात्र प्रशांत शून्यावरती बाद झाले होते, त्यानंतर कमबॅक केलं मी म्हणेल या गावदेवी 11 संघाने. गोलंदाज सुदेश यावेळी मात्र जोरात मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. षटक समाप्त होतोय. पहिल्या षटकात धावा येतात त्या 13 धावा. चार षटकामध्ये एका बाजूला आपण बघतोय गावदेवी 11 तर दुसऱ्या बाजूला नवदुर्गा 11. बघा सर्वात स्ट्रॉंग संघ मी म्हणेन गावदेवी 11. माझं त्याला 64 धावांचं टार्गेट आहे आणि 64 धावा चेस करावं लागतील. गोलंदाज योगेशने 2 चेंडूमध्ये 2 षटकार दाखवले होते. तिसरा षटकार योगेशने मारला असतं तर कल्लूकडनं 500 रुपये पारितोषिक होतं. मात्र तिसऱ्या चेंडू बाद झाले. यशवंत चेंडू भिरकावून देतोय, चेंडू ट्रबल होतोय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू मागे त्यांच्या आवाकाच्या बाहेर. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. चारही धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 17 धावा धावपलकर. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू 1 बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी गुड शॉट. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चारही धावसंख्या वाढते. धावसंख्येमध्ये बघा 21 रिव्हर्सचा वापर केला होता फलंदाज मोनू. गोलंदाज योगेश राईट अप ओव्हर द विकेट. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत दर्शन. बघा 2 धावा झाल्या असत्या मी म्हणेल. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या ती 22 धावा आपण बघतोय धावपलकावर गावदेवी 11 संघाच्या. पॉवर प्लेचे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. 64 धावांचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात झाली नव्हती कारण की प्रशांत शून्यावरती बाद झाले होते. त्यानंतर मोनू चांगली फलंदाजी करतोय आणि पशु सेकंडला फलंदाज पशु. मात्र फुलटा चेंडू होता. चेंडू भिरकावून दिलाय लॉंग ऑन रिझन मधना. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय दर्शन. तोपर्यंत 2 धावा. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या
24 धावफलकावर. यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय पॉइंट रिजन मधला. चेंडू सीमा पार 4 धावांसाठी. संख्या 4 ने वाढती धावसंख्या 28 धावफलकावरती आपण बघतोय. दुसरा षटक मार्गस्थ असताना अष्टविनायक कबड्डीचे पॅकर्स शैलेश निकम यांना विनंती होती की आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनवतो. यावेळेस मात्र मिस्टोक फलंदाज बाद. पशु बॅक टू पॅव्हलियन. षटक समाप्त होते. तसेच सुमित जाधव यांना विनंती होती आपण आमच्या व्यासपीठावर स्थान बनायचे. धावसंख्या 6 ने वाढते धावसंख्या 34. बघा अजूनही 30 धावांची गरज आहे. पंच वाईट चिकून करतायत. 1 ने धावसंख्या वाढते धावसंख्या देते 35. 29 धावांची अजूनही गरज आहे. सुजितने जर झेल पकडलं बघा भावेश यांच्याकडनं 100 रुपयाचा पारितोषिक आहे. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय. टायमिंग स्ट्रोक आहे. झेल सुटतोय बघा. अनिल सारख्या खेळाडूला इथे जीवदान मिळतोय बाळू. आणि जी झेलची किंमत मोजावी लागेल मी म्हणल्या नवदुर्गा 11 संघाला. आणि 3 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत. 3 ने धावसंख्या वाढती धावसंख्या देते 38. अजूनही 26 धावांची गरज आहे. बघा 64 धावांचं लक्ष आहे. मी मगाशी सांगितलं या 4 संघांमधला सर्वात स्ट्रॉंग संघ आहे गावदेवी 11. चांगल्या फलंदाजा भरणा या संघामध्ये. अनिल सारखा फलंदाज आपण बघतोय ज्याने आपल्या षटकाराने खातं उघडलं होतं. जर इंटरनॅशनलचा विचार केला तर आपण मध्ये रशीद लतीफ पाकिस्तान संघाचा यष्टीरक्षक जो षटकाराने खातं उघडायचा. जर आपण ग्रामीणचा विचार केला तर जितू शेलार नेहमी षटकाने खातं उघडतात. यावेळेस माझा चेंडू पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय. चेंडूची समाप्ती होते. गोलंदाज सुनील. 26 धावांची अजून गरज आहे येणाऱ्या 15 चेंडू मध्ये. यावेळेस माझा चेंडू भिरकावून दिलाय मात्र क्षेत्ररक्षक झेल काढली आणि फलंदाज बाद.
अजून एक झटका गावदेवी 11 संघाला. बघा चोळेगावचे आशिष चौधरी यांचे आगमन होतोय. त्यांनी व्यासपीठावर या. 14 चेंडू 26 धावांची गरज आहे बाळू. अजूनही सामना बॅलन्स आहे. बघा अनिलने चांगला झेल टिपला मी म्हणेल मोनूचा. चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय 18 लांबा रिझन मधना. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले होते डीप मिडवेट क्षेत्रामधना. दर्शन तोपर्यंत 2 धावा इथे अनिलला. दोन्ही धावसंख्या वाढते धावसंख्यामध्ये 40. बघा 13 चेंडू अजूनही 24 धावांची गरज आहे. चेंडू पासून 11 धावा बाळू अजूनही जास्त आहेत मी म्हणेल. एखादा षटकार एखादा चौकार या सामन्याचं चित्र बदलू शकतो. येणारे 13 चेंडू 24 धावांची गरज आहे. गोलंदाज सुनील, स्ट्रायकरला फलंदाज अनिल. मात्र चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय फक्त सिंगल. क्षेत्ररक्षक आहेत बबलू. धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्यामध्ये 41. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. तत्पूर्वी आमच्या व्यासपीठावर आपण एक सत्कार करणार आहोत. डीजे थांबायचे थोडं. GTCच्या माध्यमातून ही स्पर्धा सुद्धा कव्हर केली होती. बघा ही स्पर्धा घर बसल्या युट्यूबवर सुद्धा बघतायत. आमचे मित्र जेतू शेलार सुद्धा ही स्पर्धा बघतायत आणि त्यांनी शुभेच्छा दिल्यात. JPCCचे पॅकर्स राकेश यांना विनंती होतो की आपण व्यासपीठावर स्थान बनवायचे. बघा 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे बाळू अजून या सामन्यामध्ये. नक्कीच चुरस निर्माण झाली आहे. कारण की बाळू एक दिवसीय स्पर्धा आहे. त्रिमूर्ती नगर प्रीमियर लीग चोळेगाव 2017. मात्र ही स्पर्धा युट्यूब म्हणजे आपण लाईव्ह सुद्धा ही स्पर्धा केली आहे. राकेश परदेशी आणि मिलिंद परदेशी व्यासपीठावर स्थान बनवायचे. आमचे मित्र रघु परदेशी सुद्धा आहेत भिंगारीचे. वय वर्ष 42. मात्र दुबईला सुद्धा गेले खेळण्यासाठी. नागपूर रोहिदास सुदेश. चेंडू ट्रॅव्हल होते लॉंग ऑफ रिझन मध्ये. बघा क्षेत्ररक्षक होते योगेशने चूक केली आहे. स्ट्राईक पुन्हा येते ती अनिलकडे. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या होती ती 43 धावा. येणारे 11 चेंडू आणि 21 धावांची गरज. बघा सामना जर बरोबरी सुटला तर सर्वप्रथम विकेटचा विचार केला जाईल आणि विकेट बरोबर असले तर टॉसचा विचार केला जाईल. सामना अजूनही बॅलन्स मी म्हणेन. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप कव्हर रिझन मधना. क्षेत्ररक्षक आहेत सावंत. बघा चांगलं क्षेत्ररक्षण होतं मी म्हणेन सावंतचा. पुन्हा 2 धावा. 2 धावसंख्या वाढते धावसंख्या 45. येणारे 10 चेंडू आणि 19 धावांची गरज. अजूनही 9 धावा जास्त आहेत. आपण 3 धावा अजूनही आपण बघितल्या नाही धावून घेताना. आपण इंटरनॅशनलचा विचार केला तर असा एक खेळाडू आहे
ज्याने 3 धावा कधी धावून घेतल्या नाहीये आणि तो खेळाडू आहे क्रिस गेल, वेस्ट इंडिज संघाचा डावखुळ्याचा फलंदाज. आपल्या करिअरमध्ये अजूनही कधी क्रिस गेलने 3 धावा धावून घेतल्या नाहीयेत. यावेळेस मात्र फुलटा चेंडू होता, पंच नो घोषित करतायत. नो चेंडू आहे, फ्री हिट असेल. 1+1 2 धावा. 10 चेंडू 17 धावांची गरज आहे. बघा सुदेशवरती पूर्णपणे दडपण निर्माण झाले, मी म्हणेन दबाव दिसतोय, कारण की सुदेशने चेंडू खराबले. बा फ्री हिट असेल, फ्री हिटला फलंदाज बाद होणार नाहीये. स्ट्रायकरला फलंदाज सनी. यावेळेस मात्र सनीने खेळून काढला चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक होता. चेंडू पॉपिंग क्रीज मध्ये राहतोय. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. बघा 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावांची गरज आहे. जर आपण विचार केला गावदेवी 11 संघाने जरी 16 धावा केल्या तरी सामना जिंकू शकतो, कारण की नवदुर्गा 11 संघाचे 8 गडी बाद झालेत, तर गावदेवी 11 संघाचे फक्त 3 गडी बाद झालेत. नऊ चेंडू 17 धावांची गरज. बघा फ्री हिटचा फायदा घेतल्याने मी म्हणेन सनीने खूप कमी वेळ आपल्याला फ्री हिट खेळायला मिळतं. यावेळेस माझा चेंडू फक्त हातात हलक्यानं घेऊन काढलाय. क्षेत्रक्षे होते बबलू पॉइंट रिझन मध्ये फक्त सिंगल. येणारे 8 चेंडू आणि 16 धावांचं अजूनही समीकरण आहे. 8 चेंडू 16 धावा. 15 धावा सुद्धा केल्या तरी गावदेवी संघ हा सामना जिंकू शकतो. पहिला सामना जिंकला होता मंगेश मूर्ती 11 संघाने. यावेळी चेंडू भिरकावून दिलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफ रिजन मध्ये. चेंडू 1 बाउंस सीमा पार. 4 धावांसाठी. DJ A9. A9. प्रेक्षकाने वेळ लावलं होतं बाळू सैराटने. अजूनही सैराटचे गीत आपल्याला ऐकायला मिळत आहेत. आकाश ठोसर चित्रपटातले ते हिरो होते. गोलंदाज सुदेश. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. अप्रतिम फटका. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. अरविंद चौधरी यांचा सत्कार करायचा आहे. नक्कीच अरविंद चौधरी आमचे खूप चांगले मित्र आहेत. येणारे 6 चेंडू आणि 8 धावांची अजून गरज आहे. बघा 7 धावा जरी केल्या तर गावदेवी 11 संघ हा सामना जिंकू शकतो, कारण की गावदेवी 11 संघाचे विकेट कमी आहेत. मी मगाही सांगितलं या 4 संघांमधला सर्वात स्ट्रॉंग संघ आहे तो म्हणजे गावदेवी 11, कारण की अनिल सारखा एक आक्रमक फलंदाज या संघामध्ये. बघा एकतर्फी झुंज दिली या मैदानामध्ये फलंदाज अनिलने. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली अनिलने. बघा अनिल या गावदेवी संघाला सामना जिंकून देतोय का. 7 चेंडू 8 धावांची गरज आहे. गोलंदाज नक्कीच गोलंदाज आहे बद्री. बरोबर बद्री यांचा आपण विचार केला तर त्यांचं एक गोविंदा पथक सुद्धा खूप चांगलं होतं मागच्या वर्षी. यावर्षी सुद्धा आपल्याला बघायला मिळेल. 6 चेंडू 8 धावांची गरज. पहिला सामना जिंकला होता मंगेश मूर्ती 11 संघाने आणि हा दुसरा सामना. यावेळेस मात्र लो फुलटा चेंडू होता. चेंडू कार्पेटच्या माध्यमातून खेळ करतोय. चेंडू ट्रॅव्हल डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. बघा एक धाव खूप महत्वाची मी म्हणेन. 5 चेंडू 6 धावांची गरज. जरी 5 धावा केल्या तरी सामना जिंकू शकतो हा गावदेवी 11 संघ. आणि गावदेवी 11 संघाने जर सामना जिंकला तर मोहन चौधरी यांच्याकडनं या संघासाठी 500 रुपये पारितोषिक आहे. 5 चेंडू 6 धावांची गरज.
गोलंदाजीसाठी सज्ज होते गोलंदाज बद्री. बघा शेवटच्या षटकात बद्रीचा वापर केला जातोय. यावेळेस माझा फुलटॉस चेंडू होता, चेंडू भिरकावून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार. 4 धावांसाठी संघर्ष चौकार. यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून खेळून काढतोय. 1 धाव पूर्ण होते बघा, अजून 1 धावेची गरज आहे. सामना बरोबर सुटलाय, म्हणजे जवळजवळ मी म्हणजे सामना इथे जिंकलाय गावदेव 11 संघाने. आणि फलंदाज बाद होते अनिल. 25 धावांची बहारदार खेळी. संघ स्टार 11 संघावर लगेच सामना खेळेल. यावेळेस मात्र सामना इथे जिंकलाय तो म्हणजे गावदेव 11 संघाने आणि मोहन चौधरी यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक या संघासाठी. प्रल्हाद कान यांचे आगमन होतोय बघा. या सामन्याचा मानकरी ठरतो तो म्हणजे ज्याने फलंदाजी करत असताना 25 धावा केल्या आहेत आणि गोलंदाजी करत असताना 5 गडी बाद केले आहेत आणि तोच ठरतो या सामन्याचा मानकरी अनिल. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा आणि त्यांच्या संघासाठी 500 रुपये पारितोषिक मोहन चौधरी यांच्याकडनं. हे पारितोषिक आम्ही प्रल्हाद कान यांच्या शुभ हस्ते देतोय. मॅन ऑफ द मॅच आणि या संघाला 500 रुपये पारितोषिक. आमचे कॅमेरामॅन शैलेश भोईर यांना विनंती की आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं होते, तर कॅमेरा महाराज इकडे. शैलेश GTC कॅमेरा या साईडलाच आहे. धन्यवाद. एक जबरदस्त वाहिनी आपण बघतोय शैलेश भोईर व त्यांच्या सहकार्यांची. GTC रायगडमध्ये सुद्धा आपण बघितले बरेच